आमच्या होणाऱ्या सुनबाई झालं का तयार? ही काय झाली की तयार? बाय 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 कृष्णे, कुणाची नजर नाही लागत. मग झाली का मनाची तयारी पक्की? वैल वैल एकदा का आमच्या घराचा उंबरठा ओलांडला की समधी तयारी पक्की होईल मनाची. मग फोडायची का सुपारी? बाई म्हणजे नक्की वाटतंय ना तुम्हाला? एकदा विचार करा ना. आमच्या विचारावर शिक्कामोर्तब झाला इंबाई. अहो पण ही पोरगी म्हणजे विषय संपला. आमच्या दुष्यंतला आणि आमच्या दुष्यंतची हळद आणि कुकू कृष्णेलाच लागली. चला, वधूवरांनी गणपती पूजन आणि वरुण पूजनासाठी बसायचं. तू का मागं उभा आहे की पुढं? चल. जीव गुदमरतो माझा इथे. आवरा काय ते पटा. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महागणपती देवताभ्यो नमः. गंधाक्षतपुष्पं समर्पयामि. महातिकडे मी आहे इथे व्हायचंय. 2 वेळा तांदणात पाणी सोडायचंय. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. स्थापित धूपम समर्पयामि. स्थापित दीपम समर्पयामि. नैवेद्यार्थे प्रतस्थापित गुडोपहार नैवेद्यम समर्पयामि. ओम प्राणाय नमः. पानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. नमस्करोमि. मोरया मोरया मी बाळताने तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी. मोरेश्वरा बा तू घाल पोटी. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. ओम तत्वायामी ब्रह्मणा वंदमान सदा शास्ते. यजमानो हविर्वेहि अहेळमान वर्ण्य बुद्धिरुषं समानायु प्रमुषेहि. वरुणाय नमः. गंधपुष्पं समर्पयामि. हरितरां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्यं समर्पयामि. वरुणाय नमः. स्थापित धूपं समर्पयामि. 2 वेळा तांबणात पाणी सोडा. पेढ्यांचं नैवेद्य दाखवा. स्थापित दीपं समर्पयामि. खर्वोक्त नैवेद्यं समर्पयामि. प्राणाय नमः. पानाय नमः. व्यानाय नमः. उदानाय नमः. समानाय नमः. ब्रह्मणे नमः. नमस्कार करायचा आहे. आता मुलाच्या वडिलांनी सुपारी फोडायला यायचंय पुढे. सुपारीवर महा. गंधफूल देतो ते बघा. हो. उभे राहा. मुलीला साखरपुडा द्यायचा आहे. या इथे सुपारी फोडण्याचा विधी संपन्न झालेला आहे. सगळ्यांचं तोंड गोड करायला हरकत नाही. कृष्णे एखादा फक्कड उगाना होऊन जाऊ द्या.
खरं तर लेडीज फर्स्ट असायला हवं, पण ठीक आहे. दुष्यंत रांगणे पाटील असं माझ्या पात्राचं नाव आहे आणि सगळ्या फॅमिलीपासून लांब शहरामध्ये राहतो. गावाशी त्याची जी नाळ आहे ती तुटलेली आहे. त्याला अजिबात आवडत नाही गावात यायला. मला असं वाटतं की झाडापासून तुटलेलं पान कसं असतं, जे वाऱ्याने उंच उंच उडत असतं, त्याची उंची वाढत नाही पण ते उंच जात असतं. आणि झाड कारण जमिनीशी कनेक्टेड असतं, ते उंच उंच होत राहतं. तसं माझं आहे की माझी नाळ तुटलेली आहे. मी खूप अचीव करतो आहे पण सक्सेसफुल त्याला म्हणता येणार नाही. आणि काही कारणामुळे मला पुन्हा यावं लागतं गावाकडे. आमचं कुंकू हसतं. आता काय आहे हळद रुसली म्हणजे काय, कोण नेमकं रुसतंय, कोण हसतंय, हे सगळं तुम्हाला 7 जुलैपासून मालिकेमध्ये बघायला मिळेलच. आणि कृष्णाच्या भूमिकेमध्ये समृद्धी समृद्धी. राम राम मंडळी, म्या कृष्णा पहिलनाथ कोल्हापुरे. बरं का समज नाही, आपण लई दिवसांनी भेटायलो ना म्हणून विचारले. तर मी कृष्णा कोल्हापुरे ही भूमिका करते. अतिशय समंजस, शांत, जिला शेतीची आवड आहे, गुरांविषयी प्रेम आहे, तिला कर्तव्याची जाणीव आहे, फॅमिलीला सांभाळणारी आणि सगळ्यांवर प्रेम करणारी अशी कृष्णा एक 2.5-3 वर्षानंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात येते. सो खूप जास्त एक्सायटेड आहे आणि अक्षरशः म्हणजे दडपण तर आहेत, पण मला खात्री आहे आधीच्या भूमिकांवर जसं लोकांनी प्रेम केलं तसं याही भूमिकेवर लोक प्रेम करतात. थँक्यू सो मच. एकूणच दरारा असणारच तुमच्या, म्हणजे एकूणच भूमिकेवरनं असं वाटतंय. नेमकं काय आहे हे पात्र आणि काय नेमकं मनात चालू आहे कृष्णाविषयी? खरं तर सर्वांना तुम्हाला नमस्कार. बाळजाबाई हे असं कॅरेक्टर आहे की तिचं स्वतःवरती अतिशय प्रेम आहे आणि स्वतःनंतर मग मुलावरती प्रेम आहे आणि मुलानं आपल्या मनासारखं सगळं वागावं असं तिला वाटतं. तसंच सगळ्या 4-5 गावांचा कारभार तिच्याकडे आहे आणि ती जो निर्णय घेते तो काळ्या दगडावरची रेघ आहे, असा तिचा तो सगळा रुबाब आहे. आणि आपण आता प्रोमोमध्ये बघितला तो रुबाब त्या प्रोमोद्वारे दाखवण्यात आला आहे आणि याच्यातूनच बाळजाबाई काय हे तुम्हाला सर्वांना दिसलं असेल. पण यामध्ये जसजसं आम्ही शूटिंग करतोय किंवा जसजशी स्टोरी पुढे येते तर मी स्टोरी तुम्हाला सांगणार नाही कारण तुम्हालाच बघायचंय पुढे, पण थोडंसं सांगते की बाळजाबाई नुसतीच याच्यामध्ये विलन नसून तिला तिच्या मुलावरती अत्यंत प्रेम आहे. त्यामुळे ही भूमिका करताना मला खूप वेगवेगळ्या म्हणजे आपले कंगोरे दाखवण्यात येतील असं मला वाटतं. कारण प्रत्येक माणसाशी डील करताना तिचा अभिनय वेगळा आहे. म्हणजे घरामध्ये जाऊ आहे, दीर आहे, दीरांचा मुलगा आहे, गावामध्ये ती कशी वागते, मुलाबरोबर कशी वागते आणि तिला शह देणारी आपली जी हिरोईन आहे कृष्णा, ही गावामध्ये आता तयार झालेली आहे आणि हिचा बंदोबस्त कसा करायचा या विचारात सध्या बाळजाबाई आहे. तर खूप मजा येते हे करताना, खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे मी आजपर्यंत सिनेमे केले किंवा ह्याच्या आधी सुद्धा खूप भूमिका केल्या. प्रत्येक भूमिकेवरती भूमिकेचा अभिनय करताना आपले कॅरेक्टर करताना अभिनेत्याला किंवा अभिनेतीला खूपच असं वाटत असतं की बाबा आता काय आहे. तसंच मलाही वाटतंय कारण ह्याच्या आधीच्या भूमिकाही खूप छान होत्या, पण ही सुद्धा जरा वेगळी आहे, डॅशिंग आहे, डॉन सारखी आहे. त्याच्यामुळे खरंच स्टार प्रवाहाचे खूप खूप शुभ हे म्हणजे आभार आणि आमच्या स्मृती मॅमचे पण खूप खूप आभार की मला हा असा डॅशिंग रोल मिळाला आणि मला खूप मजा येते करताना. आणि हे कॅरेक्टर जे आहे हे कोल्हापूरचे आहे आणि माझे रूट्स जे आहेत मी कोल्हापूरची आहे, त्याच्यामुळे त्यातल्या एक एक बारीक गोष्टी मला काढता येतात. कारण लहानपणापासून मोठी होईपर्यंत प्रत्येक कॅरेक्टर मी बघितलेलं आहे, त्याच्यामुळे मला कॅरेक्टरचा काहीतरी अभ्यास केलेला आहे बऱ्याच अनेक, त्याच्यामुळे त्यांचं काहीतरी पकडून मला याच्यामध्ये वापरता येतं
आणि हा मला फायदा कोल्हापूरच्या भाषेचा किंवा मी कोल्हापूरची असल्याचा मला होतो. आणि मला खूप खात्री आहे की ही प्रत्येकाला आवडणारी स्टोरी आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येकाच्या कॅरेक्टरशी रिलेट करणारी ही स्टोरी आहे. तर सर्वांना आवडेल आणि आपण त्याचा आस्वाद घ्यावा. 7 जुलैपासून स्टार प्रवाहावर दुपारी 1 वाजता आमची मालिका हळद रुसली कुंकू असतात किंवा थोडीशी सुनेची बाजू घेत असतात वगैरे असं चित्र एकूण घरांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मात्र आता या घरात आम्हाला काय पाहायला मिळणार आहे, रांगणे पाटील कुटुंबियांमध्ये आम्हाला काय पाहायला मिळणार आहे, म्हणजेच आढळरावांची भूमिका कशी असणार? सर्वप्रथम मी तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. स्टार प्रवाह बरोबर माझं नातं किंवा मी स्टार प्रवाह ह्या कुटुंबाचा जवळजवळ 13 वर्षांनी पुन्हा एकदा भाग झालोय. पुढचं पाऊल या मालिकेनंतर या मालिकेच्या निमित्ताने. ही भूमिका स्वीकारण्यामागे हे एक महत्त्वाचं कारण होतंच की पुन्हा एकदा स्टार प्रवाह ह्या आघाडीच्या वाहिनीवर काम करता येईल. दुसरं म्हणजे मराठी भाषेवर माझं अमर्याद प्रेम आहे आणि मराठी भाषा ही किती अंगांनी किती ढंगांनी बोलली जाऊ शकते हे एक नट म्हणून स्वतःला जोपासून बघायला, चोखंदळून बघायला संधी फार कमी वेळा मिळते. आता कोल्हापुरी ढंग म्हणल्यावर, अस्सल मातीतला म्हणल्यावर तो बोलायचा चान्स कोण सोडलं हो. तर हे एक महत्त्वाचं कारण होतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण मला असं वाटतं की अशा प्रकारची भूमिका आजपर्यंत मी कधी केली नव्हती. म्हणजे माझ्या चेहऱ्यावर एक जन्मजात किंवा उपजत, माझ्या आईच्या भाषेतच सांगायचं तर हा माज कधी जाणार नाही चेहऱ्यावरचा हा असल्यामुळे हे असं दबलेलं पात्र साकारणं हे एक नट म्हणून मला खूप आव्हानात्मक वाटलं. आढळरावांविषयी सांगायचं झालं तर या रांगणे पाटील कुटुंबामध्ये आढळरावांचं स्थान अजिबात आढळ नाही, ते फार रसातळाला गेलेलं आहे. म्हणजे आत्ता सुद्धा बायजाबाई कोणाशी कसं इंटरॅक्ट करायचं हे सांगत असताना नवऱ्याला विसरल्या, हे तुम्ही बघितलं असेल. इतकं त्याचं महत्त्व कमी आहे या कुटुंबामध्ये. हा मजा करतोय ताई नाही, पण म्हणजे बघू शकता तुम्ही. तर अशा प्रकारचं पात्र रंगवायला मूलभूत माझ्यासारख्या स्वभावाच्या नटाला, माणसाला खूप मजा येऊ शकते माझ्या लक्षात आलं. मगाशी अभिषेक म्हणला ते एक पान ज्याची नाळ तुटली ते वाऱ्यावर स्वार होऊन प्रगती या नावाखाली खूप उंच उंच उडतंय, पण त्याची झाडापासून नाळ तुटली, त्या झाडाला अनेक वेगळ्याच फांद्याही फुटल्या, त्या झाडाला काही बांडगुळही येऊन लागली, पण त्या झाडाची मुळं, त्या कुटुंबाची मुळं अजूनही मातीशी जपून ठेवली ती आढळरावांनी. त्यामुळे हे अनेक पैलू दाखवायची संधी अर्थात आमचे पटकथा, संवाद आणि कथालेखक इतके ताकदीचे असल्यामुळे हे सगळे पैलू दाखवायची संधी हळूहळू मिळतच जाईल. आता ते कसं दाखवलं जाईल हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला नियमितपणे आमची मालिका हळद रुसली कुंकू हसलं ही पाहावीच लागेल. आणि पहा, प्लीज पहा. थँक्यू. नमस्कार माझ्या सगळ्या मित्रांना आणि मैत्रिणींना. आपण दरवेळी वेगवेगळ्या निमित्ताने इथे भेटतो, दरवेळी तुम्ही तितकंच प्रेम दाखवून येत राहता, त्यामुळे खरंच मनापासून तुमचे आभार. आणि खूप बरं वाटतं जेव्हा एखादी नवीन मालिका आम्ही तुमच्या साक्षीने रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो. मला असं वाटतं सर्व कलाकारांनी मालिकेबद्दल बरंच काही सांगून झाले, मी पुन्हा ते रिपीट नाही करणार, पण खूप छान नाट्य या गोष्टीला पदर खूप छान दिलेले आहेत लेखकांनी. आणि आमची रायटिंग टीम आहे इथे, शेखर सर आणि स्वप्नील या मनीषा त्या. सो मला असं वाटतं अत्यंत नाट्यमय आणि फुल ऑफ एंटरटेनमेंट आहे हा विषय. आम्हाला स्वतःला जेव्हा विषय मांडायची संधी मिळाली तेव्हा असं वाटलं की खूप मजा आहे. आपण हे नाट्य ह्या कास्टद्वारे खूप प्रकर्षाने आणि खूप इम्प्रेसिव्हली रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवू शकतो. त्याच अबाउट इट. आणि त्याच्या नावाच्या मागची एक खूप छान गंमत आहे, कारण का आपण हे नाव मला असं वाटतं वर्षानुवर्ष ऐकत आलो, पण त्या नावाचं मॅजिकच असं आहे, त्याची जादूच अशी आहे की ते एकमेकांशिवाय किंवा एकमेकांव्यतिरिक्त त्यांची नावं घेतली जात नाहीत कधी. ते एक कितीही वेगळे त्याचे स्वभाव असले तरीसुद्धा ते
नेहमी एकत्रच असतात आणि ह्या मालिकेचा गाभा तोच आहे. त्यामुळे माझी खात्री आहे की रसिक प्रेक्षकांना